हॅलो माय फ्रेंड्स. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आताच नुकतंच आपण इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंग झालेली आहे आणि फर्स्ट जो राऊंड आहे त्याचा रिझल्ट 2 तारखेला लागणार आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक्साइटमेंट आहे की काय मला चांगलं कॉलेज भेटेल का, कसं कॉलेज असेल आणि का कॉलेज त्याच्यानंतरची प्रोसेस काय, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला जर एखादं कॉलेज भेटलेलं आहे आणि आपल्याला कळतं या राउंडमध्ये की आपला कट ऑफ म्हणजे कितीपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यानंतरच्या 2 राउंडमध्ये आपल्याला कोणते कॉलेज भेटू शकतात याबद्दलही आपल्याला माहिती मिळून जाते यामध्ये. तर याच्यानंतर पुढे काय करायचं? जर तुम्हाला कॉलेज फर्स्ट राउंडमध्ये जर चांगलं भेटलं असेल, तुमच्या मनासारखं कॉलेज असेल आणि समजा तुम्ही एक टॉप 20 कॉलेज टाकले आहे आणि एक नंबरला सगळ्यांनी सीओपी टाकलेलंच असेल, सीओपीचा स्कोर आपण 90 आहे किंवा 95 आहे अशा विद्यार्थ्यांनी, आणि सीओईपी नंतर तुम्ही पीआयसीटी, पीसीसीओई, टी.वाय. पाटील अथॉरिटी किंवा त्या मुंबईचं जर काही चॉईस फिलिंग पीएस जसं की व्हीजीटीआय मुंबई, एसपीआयटी मुंबई असे कॉलेज टाकले असतील आणि तुम्हाला जर 10 नंबरचं कॉलेज भेटलेलं आहे, तर काय करायचं? तर बेटरमेंट घेण्यासाठीचा ऑप्शन तुमच्याकडे आहे आणि बेटरमेंट घेऊन ते कॉलेज तुमचं राहणार आहे. जे कॉलेज पहिल्या राऊंडला तुमचं लागलेलं आहे ते कॉलेज तसंच राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचं कॉलेज घेण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि आपल्या कॉलेजची रँक पाहायची आहे आणि समजा 10 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, तर नंतर काय करायचं? पुढच्या राऊंड मध्ये पुढचे फक्त 9 कॉलेजेस टाकून द्यायचे, त्याच्यामध्ये एक कॉलेज आपल्याकडे असणार आहे आणि त्यामध्ये बेटरमेंट घ्यायचं. आणि गव्हर्नमेंटचा नियमही आहे, तुम्ही 1 नंबरचं कॉलेज टाकले असेल, एकचं लागलेलं आहे आणि ते लागलं तर तुम्हाला घ्यावंच लागेल. तर अशा विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की त्यासाठी सेफ जर तुम्हाला राहायचं असेल तर कॉलेज टाकते वेळेस पहिल्यांदा तुम्ही 1 नंबरला गव्हर्नमेंट सीओएपी किंवा व्हीजीटी हेच कॉलेज टाकून द्या. म्हणजे तुमच्यासाठी ही खूपच चांगलं राहणार आहे, म्हणजे तुम्ही सेफ मध्ये राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना एवढं सांगणार मला, आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बिलो 80 आहे, बिलो 85 आहे आणि त्यांना आता कळलंय की मला आता भारी कॉलेज काही लागणार नाही, तर मी काय करू? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की लाईफ फक्त एकदाच आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा. आत्ताच तुम्ही विचारपूर्वक निर्णय तुम्ही घ्या. कारण आजचा जो तुमचा डिसिजन आहे, तुम्ही कोणतं तरी एखादं कॉलेज घेतलं, 4 वर्ष पूर्ण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये काढायचं आणि असंच तर तुम्ही जर असं तसं कॉलेज घेऊन जर ऍडमिशन घेतलं तर पुन्हा आयुष्यभर रिग्रेट करत बसण्यापेक्षा आजही मॅनेजमेंट कोटा आहे, ओपन आहे. तुम्ही पुण्याच्या टॉप कॉलेजेसमध्ये भले थोडंफार डोनेशन जाईल, आज थोडे पैसे जातील याबद्दल मी म्हणत नाहीये, पण त्याचे आयुष्यभर रिग्रेट होणार आहे ते तुम्हाला होणार नाही. म्हणून फर्स्ट राऊंड झाल्याबरोबर तुम्ही जर चांगलं कॉलेज भेटलं नसेल तर तर मॅनेजमेंट कोटामधून एक टॉपचे जे कॉलेज आहेत आजही तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. तिथे ऍडमिशन करून तुम्हाला 100% गॅरंटी सहित ऍडमिशन तुम्हाला आम्ही करून देऊ. खाली जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आमची आमची जे ऑफिस आहे लातूर ट्युशन एरियामध्ये विद्यारत्नाच्या साईडला आमचं ऑफिस आहे. तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन संपर्क करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर जो खाली दिलेला नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर्व माहिती तुम्ही मोफत मिळवा. ओके, नमस्कार.